Hello friends, welcome to my channel Online Learning with KK. फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलवर मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स या दोन्ही विषयाचे स्टडी व्हिडिओज मिळणार आहेत. त्या व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचा टॉपिक डिफरन्शिएशन सुरू करत आहोत. मॅथ्स पार्ट सेकंडचा फर्स्ट लेसन आहे हे, आणि डिफरन्शिएशनमध्ये आपण आज एक्सरसाइज 1.1 सोडवून घेणार आहोत. यावर्षी आपल्याला मॅथ्स पार्ट सेकंड 12 सायन्समध्ये फर्स्ट लेसन आहे डिफरन्शिएशन. गेल्या वर्षी 11वी सायन्समध्ये आपण डेरिव्हेटिव्ह पाहिले होतं, त्याच्यामध्ये आपण स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह पाहिले होते. एक्सरसाइज 1.1 आज आपल्याला सोडवायची आहे इथे, जी की बेस आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनवर. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन म्हणजे आपण नेमकं काय ते पाहूया. गेल्या वर्षी आपण जे स्टँडर्ड फंक्शन पाहिले होते, ज्याचे डेरिव्हेटिव्ह आपण पाहिल्या होत्या. फॉर एक्झाम्पल आपण एक स्टँडर्ड फंक्शन घेऊया एक्स रेस टू पॉवर एन. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पाहिलेला आहे आपण. तो काय असतो, एक्स रेस टू पॉवर एन. म्हणजे पॉवर एन जर असेल, पॉवर कोणताही असेल आणि एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा काढत असतो, पॉवर हा पुढे येतो म्हणजे एन, आणि एक्सच्या पॉवरमधून आपल्याला काय मायनस करायचं असतं, 1. ओके, म्हणजे स्टँडर्ड फंक्शन एक्स रेस टू पॉवर एन चा डेरिव्हेटिव्ह ज्याचं डिफरन्शिएशन आहे एन इंटू एक्स रेस टू पॉवर एन मायनस 1. मग आता कंपोजिट फंक्शन म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला. कंपोजिट फंक्शन म्हणजे याच फॉर्मॅटमध्ये असणारं फंक्शन, फक्त एक्सच्या ठिकाणी ऑदर फंक्शन असेल, एखादी दुसरं फंक्शन असेल, दुसरी व्हॅल्यू असेल. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया इथे सपोज एक्सच्या ठिकाणी 3x + 2 रेस टू पॉवर एन. ठीक आहे, मग आता याला आपल्याला पहिले कन्सिडर करायचं एक्स, हा जो ब्रॅकेट आहे त्याला आपण जर एक्स म्हणलं तर हा कशाच्या फॉर्ममध्ये येत आहे, या स्टँडर्ड फंक्शनच्या फॉर्ममध्ये येत आहे एक्स रेस टू पॉवर एन. त्याला सुद्धा आपल्याला कसं सोडवावं लागेल, एन इंटू एक्स रेस टू पॉवर एन मायनस 1. म्हणजे याचा आन्सर काय असेल, एन समोर येईल, जे फंक्शन आहे त्याच्यामधून काय करायचं आपल्याला, 1 मायनस करायचं आहे. ओके, पण आता इथं एक्स नाही आहे. जर एक्स असतं तर याचा आन्सर इथपर्यंतच स्टॉप राहिला असतं, पण हे कॉम्पोजिट फंक्शन आहे म्हणून आता परत आपल्याला जो काही ब्रॅकेट आहे त्याला परत काय करायचं आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे, त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. म्हणून साईडला काय लिहावं लागेल आपल्याला, 3x + 2 ddx ऑफ 3x + 2. अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय असणार आहे, कंपोजिट फंक्शन असणार आहे, ज्याचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचे. फॉर एक्झाम्पल आपण अजून एक फंक्शन पाहूया, जसं की आपल्याला माहिती आहे रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2 रूट एक्स. हे झालं स्टँडर्ड फंक्शन. ठीक आहे, आता कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, की या एक्सच्या ठिकाणी चेंज असेल व्हॅल्यू किंवा फंक्शन काहीतरी वेगळं असेल. फॉर एक्झाम्पल आपण असं टाकूया रूटमध्ये ax + b. ठीक आहे, आता इथे एक्स नाही आहे, एक्सच्या ठिकाणी अदर दॅन व्हॅल्यू आहे, म्हणून हे काय झालं, कंपोजिट फंक्शन झालं. याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं असेल तर हे काय झालं, कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. मग आता जर रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स असेल तर या ax + b ला तुम्हाला कन्सिडर करायचा आहे एक्स, म्हणजे परत हा फॉर्मॅटमध्ये आला रूट एक्सच्या. याची डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी तुम्हाला तोच फॉर्मॅट वापरायचा आहे. काय असतो डेरिव्हेटिव्ह, 1/2 रूटमध्ये जे असेल ती व्हॅल्यू, म्हणजेच इथे 2 रूट ax + b. बट हे आता फक्त एक्स नाही आहे. जर एक्स असतं तर याचं उत्तर इथपर्यंतच असतं, कारण स्टँडर्ड फंक्शन आहे. पण आता हे झालं कंपोजिट फंक्शन, त्याच्यामुळे 1/2 रूट जी व्हॅल्यू असेल ती इंटू फंक्शन जे आहे त्या फंक्शनला सुद्धा परत आपल्याला काय करावं लागेल, डिफरन्शिएट करावं लागेल इंटू जो काही एक्सचं कन्सिडर केलेलं आहे आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह इथे काढावं लागणार आहे. म्हणजेच काय, की इथं आपण काय कन्सिडर करत आहोत, ax + b = आपण जर एक्स कन्सिडर केलं तर इथं काय होईल, तो रूट एक्स. म्हणून या रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला अशा प्रकारचे काढायचे आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल अजून एखादं फंक्शन पाहूया आपण, स्टँडर्ड फंक्शन, जसं की e रेस टू पॉवर एक्स आहे. e रेस टू पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, e रेस टू पॉवर एक्स. हे झालं स्टँडर्ड फंक्शन. आता कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, की एक्सच्या ठिकाणी अदर फंक्शन असेल. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया e रेस टू पॉवर साइन एक्स. ठीक आहे, काही असू शकते. हे झालं आपलं स्टँडर्ड फंक्शन. आणि आता इथे e रेस टू पॉवर फक्त एक्स नाही आहे, अदर दॅन एक्स आहे, एक्सच्या ठिकाणी दुसरे एक फंक्शन आहे, म्हणून हे काय झालं, कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन. ठीक आहे, जसं e रेस टू पॉवर एक्सचा आन्सर किंवा डेरिव्हेटिव्ह ही e रेस टू पॉवर एक्स असते, तसं e रेस टू पॉवर साइन एक्स ला सॉल्व्ह करण्यासाठी आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू शकत नाही. म्हणून या कंपोजिट फंक्शनला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला स्टँडर्ड
डेरिव्हेटिव्हचा यूज घ्यावा लागतो. इथे तुम्ही कन्सिडर करा सपोज साइन एक्स इज इक्वल टू एक्स, म्हणजे हा कशाच्या फॉर्मॅटमध्ये येईल, ई रेस टू पॉवर एक्स, कारण आपण साइन एक्स म्हणजे एक्स करू आणि याचा आन्सर काय येते, ई रेस टू पॉवर एक्स. ओके, म्हणजे याला कसं लिहिता येईल आपल्याला, ई रेस टू पॉवर साइन एक्सला ई रेस टू पॉवर साइन एक्स ॲज इट इज, कारण ई रेस टू पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा ई रेस टू पॉवर एक्स असतो. ओके, बट इथे पॉवर हा एक्स नाही आहे, अदर दॅन एक्स कंपोजिट फंक्शन आहे, म्हणून परत आपल्याला इंटू डी डी एक्स ऑफ जे आपण एक्स कन्सिडर केला होता, काय कन्सिडर केला आपण, एक्स साइन एक्स. ठीक आहे, तर साइन एक्सचा परत इथे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे कंपोजिट फंक्शन सॉल्व्ह करता येतील. ओके, तर आपण आता वळूया आपल्या एक्सरसाइज 1.1 कडे. फर्स्ट प्रॉब्लेम आहे आपला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे आपल्याला. आता इथे कंपोजिट फंक्शन दिलेले आहे, जसे आताच आपण पाहिले की कंपोजिट फंक्शन कसे सॉल्व्ह करायचे. सर्वात पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेटचा पॉवर 5. आता कशामुळे याला कंपोजिट फंक्शन म्हणायचं किंवा सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कशामुळे असा यूज घ्यावा लागते, तर जर हाच ब्रॅकेट जर पॉवर 2 असता तर आपण 2चा जो काही फॉर्मॅट असतो a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, त्याला रिझॉल्व्ह करून आपण त्याची डेरिव्हेटिव्ह काढली असती, पण इथे पॉवर 5 आहे, कदाचित 8 असू शकतो, 5/3 असू शकतो. तर अशा वेळेस आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी ही मेथड आपल्याला अप्लाय करायची आहे, कारण मग ते झालं कंपोजिट फंक्शन. ओके, आता इथं काय करूया, आपण दिलेलं जे काही फंक्शन आहे त्याला आपण y इज इक्वल टू कन्सिडर करत असतो. आपण पहिले लिहून घेऊया, y इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू पॉवर 5. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करण्यासाठी पहा, हा जो ब्रॅकेट आहे तो जर सपोज आपण कन्सिडर केला, हे असं लिहायची गरज नाही तुम्हाला, मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगत आहे की तो ब्रॅकेट म्हणजे जर आपण एक्स लिहिला तर हा कशाच्या फॉर्मॅटमध्ये येईल, एक्स रेस टू पॉवर 5, आणि हे झालं स्टँडर्ड फंक्शन एक्स रेस टू पॉवर 5 म्हणजे एक्स रेस टू पॉवर एन, आणि एक्स रेस टू पॉवर एनचं आन्सर कसं असते, एन पॉवर हा पुढे येतो आणि एक्सच्या पॉवरमधून आपण 1 मायनस करतो, म्हणजे याचा आन्सर असेल 5 एक्स रेस टू पॉवर 4. ओके, सेम वे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पहा इथे आता इथं पॉवर 5 आहे, तो 5 पुढे येईल, ब्रॅकेट ॲज इट इज राहणार आहे, -1, 5 - 1 म्हणजे किती येईल, ही 4. बट आता हे कंपोजिट फंक्शन असल्यामुळे जो काही ब्रॅकेट आपण कन्सिडर केला होता एक्स, त्याची परत इथं आपल्याला काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन त्याचं करावं लागणार आहे. सो ddx ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1, हे प्लस मायनसला आहेत त्याच्यामुळे यांचं काय होईल, डेरिव्हेटिव्ह हा सेपरेट आपल्याला घ्यावा लागणार आहे. सो 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू पॉवर 4 इंटू काय होईल, एक्स क्यूब. परत आता हा कंपोजिट झालं, एक्स क्यूब किंवा स्टँडर्ड फंक्शन झालं हे, याचं आपल्याला सॉल्व्ह करणं माहित आहे का, कसा करतो आपण हा सॉल्व्ह, पॉवर पुढे येईल आणि पॉवरमधून 1 मायनस जाईल, म्हणजे 3 पुढे आला, एक्स रेस टू पॉवर 3 - 2 मीन्स 3 - 1 मीन्स 2. ओके, मायनस 2 इंटू एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा 1 असतो, सो इथे आन्सर येईल 1. -1 म्हणजे काय, संख्या म्हणजे कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो, तो आपल्याला लिहायची गरज नाही. तर हे झालं याचं फायनल आन्सर. याच्यापुढे तुम्ही सॉल्व्ह केलं किंवा 5च्या समोर तो ब्रॅकेट आणला तरी चालते, किंवा तुम्ही इथपर्यंत जरी सॉल्व्ह केलं तरी तुमचे मार्क्स हे कटत नाही. ओके, काय क्वेश्चन नंबर 2 आपल्याला, क्वेश्चन 1 मधला 2x रेस टू पॉवर 3/2 मायनस 3x रेस टू पॉवर 4/3 मायनस 5 होल ब्रॅकेट पॉवर 5/2. सेम आपल्याला काय करायचं आहे, या ब्रॅकेटला आपण x म्हणलं तर हा अशा फॉर्मॅटमध्ये येईल, x रेस टू पॉवर 5/2. ओके, स्टँडर्ड फंक्शनचा यूज करून याची डेरिव्हेटिव्ह काय होईल, पॉवर पुढे येईल म्हणजे 5/2 इंटू एक्सचा जो काही पॉवर आहे त्याच्यामधून 1 मायनस होईल, इथे जर 1 मायनस झाला तर एक्सचा पॉवर किती येईल, 3/2. ओके, आपल्याला असं सॉल्व्ह करायचं, आपण या दिलेल्या फंक्शनला y इज इक्वल टू कन्सिडर करूया, 2x रेस टू पॉवर 3/2 मायनस 3x रेस टू पॉवर 4/3 मायनस 5 पॉवर 5/2. याला जर आपल्याला डिफरन्शिएशन केलं आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर काय होईल, हे वायचं डिफरन्शिएशन dy/dx इज इक्वल टू dy/dx इज इक्वल टू काय येणार आहे, पॉवर आपल्याला पुढे घ्यावं लागेल, मीन्स 5/2, जो काही ब्रॅकेट आहे त्याच्या पॉवरमधून 1 आपण मायनस करूया, मीन्स 2x रेस टू पॉवर 3/2 मायनस 3x रेस टू पॉवर 4/3 मायनस 5, हा ब्रॅकेट ज्याला आपण x कन्सिडर केलं होतं त्याच्या पॉवरमधून आपण 1 मायनस केला तर तो काय येईल, 3/2.
ओके, बट आता हा फक्त एक्स नाही आहे, अदर दॅन एक्स आहे, एक फंक्शन आहे, म्हणून याचं परत आपल्याला इथं काय काढावं लागणार आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह. इट्स अ रूल. 2x रेस्ट टू पॉवर 3/2 मायनस 3x रेस्ट टू पॉवर 4/3 मायनस 5 याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. प्लस मायनस असल्यामुळे प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय काढावं लागणार आहे, सेपरेट काढावं लागणार आहे. सो 5/2 इंटू ब्रॅकेट ॲज इट इज राहणार आहे हा. आता इथे पहा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. फर्स्ट आपण 2x रेस्ट टू पॉवर 3/2चा डेरिव्हेटिव्ह काढूया. काय येणार आहे, सेम हे स्टँडर्ड फंक्शन झालं एक्सचा पॉवर असल्यामुळे पॉवर हा पुढे येईल 3/2 इंटू एक्स रेस्ट टू पॉवर 2x रेस्ट टू पॉवर 3/2 मायनस 1. किती होईल 3/2 रेस्ट टू पॉवर मायनस 1, 1/2 मायनस पॉवर परत पुढे येईल 4/3 इंटू 3 ॲज इट इज एक्सच्या पॉवरमधून 1 मायनस करायचा 4/3 मायनस 1 म्हणजे 4 मायनस 3 अपॉन 3 म्हणजे 1/3. सो एक्स रेस्ट टू पॉवर 1/3 मायनस 5 हे कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह ही 0 निघणार आहे. ओके, काय होईल आपला आन्सर जवळपास आलेला आहे. आपल्याला ते प्रॉपरली लिहावं लागणार आहे. जे दिलेलं आहे त्या ॲज इट इज आपण लिहूया. इथे पहा आता इथे हा 2 कॅन्सल झाला, इथे हा 3 कॅन्सल झाला, इथे राहिलेला आहे फक्त 3. आता एक्सचा पॉवर 1/2 तुम्हाला जर माहित असेल तर एक्सचा पॉवर 1/2 म्हणजे आपण त्याला रूट एक्स लिहू शकतो. ओके, आणि इथे आहे एक्सचा पॉवर 1/3. एक्सचा पॉवर 1/3 म्हणजे आपण त्याला 3 रूट एक्स लिहू शकतो. ओके, तुम्ही लिहिलं तरी चालेल किंवा हा असाच ठेवला तरी चालेल. 3 रेस्ट टू पॉवर 1/2 मायनस 4 इंटू एक्स रेस्ट टू पॉवर 1/3. ओके, इट्स अ फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 3 आपला रूट x² प्लस 4x मायनस 7. एकदम इझी क्वेश्चन आहे. आता जो दिलेला आपल्याला फंक्शन आहे हे झालं कॉम्पोजिट फंक्शन, कारण अदर दॅन एक्स आहे, वेगळं फंक्शन आहे. त्याला जर सपोज आपण एक्स कन्सिडर केला तर हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये येईल, रूट एक्सच्या, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रूट एक्सचा 2 रूट एक्स. ओके, याला जर आपण y इज इक्वल टू कन्सिडर केलं आणि याचं डिफरन्शिएशन करायचं असेल आपल्याला तर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल, हा dy/dx इज इक्वल टू रूट एक्स, या ब्रॅकेटला आपण काय कन्सिडर करणार आहोत, एक्स. सो रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/2 रूट एक्स, म्हणजे याचं सुद्धा आन्सर काय येईल 1/2 रूट जे दिलेलं आहे ते, म्हणजे x² प्लस 4x मायनस 7. ॲज दिस इज अन कंपोजिट फंक्शन वी हॅव टू डिफरन्शिएट सेपरेटली दिस ब्रॅकेट. आपल्याला हा ब्रॅकेट सुद्धा काय करावं लागेल, सेपरेटली डेरिव्हेट करावं लागेल. सो इंटू ddx ऑफ जो काही आपण कन्सिडर केला होता याची व्हॅल्यू आपण एक्स कन्सिडर केली होती ती आपल्याला परत इथं काय करावं लागेल, डिफरन्शिएट करावं लागेल. x² प्लस 4x मायनस 7. ओके, फर्स्ट टर्म ॲज इट इज राहणार आहे 1/2 रूट x² प्लस 4x मायनस 7. आणि इथे काय होणार आहे, डेरिव्हेटिव्ह आहे, प्लस मायनस आहे, म्हणजे प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सेपरेट काढावा लागणार आहे. x² चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, एक्सचा पॉवर n, पॉवर पुढे येत असतो मीन्स 2, आणि एक्स पॉवरमधून 1 गेला म्हणजे एक्स राहिला. सो 2x प्लस 4 इंटू एक्स. 4 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 4 ॲज इट इज, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1, सो तो 4 झाला, आणि मायनस 7 इज अ कॉन्स्टंट, इज अ नंबर, आणि त्याची डेरिव्हेटिव्ह असते 0. सो हे झालं. ओके, याला अजून फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तर तुम्ही असे लिहू शकता 2x प्लस 4 अपॉन 2 रूट x² प्लस 4x मायनस 7. इथून तुम्ही 2 कॉमन काढला तरीही चालतो, 2 गेट कॅन्सल होतं, किंवा इथपर्यंत जरी तुम्ही सॉल्व्ह केलं तरी हे तुमचं फायनल आन्सर असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया आपण, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 पहा काय दिलेला आहे, रूटच्याच फॉर्ममध्ये दिलेला आहे, पण याला आपण डायरेक्टली सॉल्व्ह करता येत नाही, त्याच्यामुळे याचा यूज करण्यासाठी आपल्याला स्टँडर्ड फंक्शनचा यूज करावा लागणार आहे, कारण की हे कंपोजिट फंक्शन आहे. सो रूट x² प्लस रूट ऑफ x² प्लस 1. आपण काय कन्सिडर करूया, x² प्लस रूट x² प्लस 1 हे जे काही दिलेलं आहे त्याला आपण x कन्सिडर करूया, म्हणजे काय होईल हे रूटमध्ये x, आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2/√x. या दिलेल्या फंक्शनला आपण y कन्सिडर करूया, किंवा y इज इक्वल टू लिहिणार आहोत आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. काय होईल याचं डिफरन्शिएशन, dy/dx इज इक्वल टू yचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. रूटमध्ये जी व्हॅल्यू दिलेली आहे तिला आपण x कन्सिडर केलं, आणि म्हणून तो झालेला आहे रूट x, आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो
1/2√x. तर याचं सुद्धा काय डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन ॲज इट इज जो दिलेला आहे 2 इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि इंटू ddx ऑफ जे आपण x म्हणून कन्सिडर केला होता, जो x नाही आहे अदर दॅन x आहे, त्याचं परत आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं डेरिव्हेटिव्ह करावं लागणार आहे एक्स स्क्वेअर प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, नेक्स्ट टर्म येणार आहे 1/2 ॲज इट इज असणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू. आता इथे पहा, या टर्मचं आपल्याला परत काय करायचं आहे, डिफरन्शिएशन करायचं आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे 2x प्लस अगेन आता इथे हे कंपोजिट फंक्शन आलेलं आहे, रूट आणि रूटमध्ये फक्त x नाही आहे अदर दॅन x आहे. तर याचं सुद्धा डेरिव्हेटिव्ह करण्यासाठी आपल्याला 1/2 जो दिलेला आहे तो एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू अगेन ddx ऑफ जी रूटमध्ये व्हॅल्यू दिलेली आहे ती काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, सो 1/2 एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू 2x ही टर्म ॲज इट इज असणार आहे प्लस 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 याचे डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार आहे आता आपल्याला. ती असणार आहे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 1 म्हणजे कॉन्स्टंट झाला, त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची गरज नाही. हे 2 आणि हा 2 इथे कॅन्सल होईल, इथे काय राहणार आहे फक्त 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू इथे काय येईल 2x प्लस एक्स अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. याला आपण सॉल्व्ह करू शकतो ह्या ब्रॅकेटला, आणि नाही जरी केलं तरी हे काय झालं, याचं आन्सर झालं. क्वेश्चन नंबर 5 आहे 3/5 क्युबिक रूट ऑफ 2x स्क्वेअर मायनस 7s मायनस 5 ब्रॅकेट रेस टू पॉवर 5. सर्वात पहिले आपण याला एक इझी फॉर्मॅटमध्ये आणूया, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करणं सोपं जाईल. याला आपण y इज इक्वल टू घेऊया. ओके, आता पहा, हा जो ब्रॅकेट दिलेला आहे त्याला आपल्याला x कन्सिडर करायचा आहे. इथे 3/5 हा कॉन्स्टंट असणार आहे, तो आपण ॲज इट इज लिहूया. इथे 3 क्यूब रूट ऑफ 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 ब्रॅकेटचा पॉवर 5. या ब्रॅकेटला जर आपण x कन्सिडर केलं तर हे असं होईल x रेस टू पॉवर 5. ओके, इथे क्यूब रूट ऑफ x रेस टू 5 ला आपण असं लिहू शकतो x रेस टू पॉवर 5 रेस टू पॉवर 1/3. आत्ताच आपण पाहिलं होतं, म्हणजे त्याला असं लिहू शकतो x रेस टू पॉवर 5/3. ओके, इथे येणार आहे 3/5. या पूर्ण ब्रॅकेटला आपल्याला कसं लिहिता येईल मग 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5. आत्ताच आपण हा फॉर्मॅट इथे सॉल्व्ह केला, म्हणजे याचा या ब्रॅकेटचा पॉवरात आपल्याला किती लिहिता येणार आहे 5/3. अगेन इंडायसेस रूल आपल्याला पाहायचा आहे 1/x जर असेल तर आपण काय लिहितो असं त्याला x रेस टू पॉवर -1. त्याला वर आणायचं असेल तर हा इंडायसेस रूल आहे, आपल्याला माहिती आहे. तसंच आता या ब्रॅकेटचा पॉवर 5/3 आहे, त्याला जर आपल्याला वर न्यायचं असेल तर तो पॉवर काय होईल निगेटिव्ह होईल, म्हणजे y इज इक्वल टू आता आपल्याला फायनली काय भेटणार आहे 3/5. हा ब्रॅकेट आपण इथे वर घेतला 2x रेस टू पॉवर 2 मायनस 7x मायनस 5. हा 5/3 प्लस होता, वर आला म्हणजे तो काय होईल -5/3. आता आपल्याला याला डिफरन्शिएट करायला सोपं जाणार आहे. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. ओके, आता या पूर्ण याला जर आपण x केलं तर x रेस टू पॉवर n, आणि स्टँडर्ड फंक्शन आहे x रेस टू पॉवर n, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, पॉवर हा पुढे जातो आणि जो काही ब्रॅकेट आहे त्याच्या पॉवरमधून आपल्याला काय करायचं असतं 1 मायनस करता येते. सो dy/dx इज इक्वल टू 3/5 ॲज इट इज असणार आहे. हा जो काही ब्रॅकेट होता त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढत आहोत, सो हा पॉवर पुढे येईल म्हणजे इंटू -5/3 पॉवर पुढे आला, आणि ब्रॅकेट 2x रेस स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 -5/3 -1 काय येईल हे -8/3 -8/3. बट इट्स अ कॉम्पोजिट फंक्शन अदर दॅन x. सो या परत या ब्रॅकेटचं आपल्याला काय काढावं लागणार आहे डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार आहे, म्हणजे ddx ऑफ 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5.
जरी कॉम्प्लिकेटेड वाटत असले तरी आपण जर स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत गेलो विद्यार्थ्यांनो तर आपल्याला हे एकदम इझी जाणार आहे. ठीक आहे, काय केलं मी सर्वात पहिले इझी फॉर्मॅटमध्ये आणलं आणि नंतर त्याला आपण सॉल्व्ह करत आहोत. 3/5 हा कॉन्स्टंट घेतला आपण इथे. x⁴n च्या फॉर्मॅटमध्ये आलेला आहे फंक्शन म्हणून पॉवर पुढे घेतला आणि ब्रॅकेटच्या पॉवरमधून 1 मायनस केला, जो -8/3 आला. अदर दॅन x आहे म्हणून ब्रॅकेटचं परत आपण इथे डिफरन्शिएशन करत आहोत. काय लिहिते 3, 3, 5, 5 गेट कॅन्सल, -2x² -7x -5 रेस्ट टू पॉवर -8/3 इंटू, आता प्लस मायनस असल्यामुळे हा प्रत्येकाचं डिफरन्शिएशन करावं लागणार आहे आपल्याला इथं. तो काय येईल ब्रॅकेटमध्ये 2 पुढे आला, ऑलरेडी ते 2 आहे, 2 2 जा 4x असं होईल याचं, -7x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल 7, कारण x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो आणि -5 लिहायची गरजच नाही कारण ती आहे कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो. ओके, सो आता ह्याचा आन्सर होईल असं -4x -7. अगेन आपण इथे इंडायसेस रूल टाकू शकतो. इथे पॉवर मायनस आहे, तो डिनॉमिनेटर मध्ये गेला म्हणजे डिव्हिजन मध्ये गेल्याच्या नंतर तो काय होईल प्लस होईल. सो आपल्याला इथं असं टाकता येईल 2x² -7x -5 रेस्ट टू पॉवर 8/3 इज एन फायनल आन्सर. ओके, क्वेश्चन नंबर 6 पहा. आपल्याला दिलेला आहे ब्रॅकेटमध्ये √2x - 5 -1/√3x - 5 ब्रॅकेटचा पॉवर 5. या सपोज पूर्ण या ब्रॅकेटला जर आपण x कन्सिडर केलं तर हा x टू पॉवरच्या फॉर्मॅटमध्ये आहे म्हणजे स्टँडर्ड फंक्शन काय येईल याचं डेरिव्हेटिव्ह 5 पुढे येईल 5x⁴ अशा फॉर्मॅटमध्ये येणार आहे. याला जर आपण y कन्सिडर केलं सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x काय होईल dy/dx इज इक्वल टू, जो पॉवर आहे तो आपल्याला पुढे घ्यायचा आहे 5 आणि या पूर्ण ब्रॅकेटच्या पॉवरमधून आपल्याला काय करावं लागणार आहे 1 मायनस करावं लागणार. सो 1/√3x - 5 होल ब्रॅकेट काय येईल तो 4. ओके, इंटू, आता या अदर दॅन आहे कॉम्पोजिट फंक्शन आहे म्हणजे आता परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार आहे या ब्रॅकेटचा 3x - 5. इथे सुद्धा आपण इंडायसेस रूल वापरूया म्हणजे आपल्याला सोपं जाईल. पहा हे रूटमध्ये आहे, ठीक आहे, रूटमध्ये आपण त्याला असं लिहू शकतो 3x - 5 1/2 स्क्वेअर रूट असला म्हणजे, आणि आता हा 1/- प्लस आहे तो वर जर आपल्याला वर न्यायचा असेल तर तो काय होईल मायनस होईल म्हणजे आता आपल्याला असं लिहिता येईल 3x - 5 रेस्ट टू पॉवर -1/2. ओके, समजलं काय केलं आता मी 1/स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट मीन्स पॉवर 1/2. ठीक आहे, तो आपण पहिले लिहिला 1/2 पॉवर. हा 1 होता त्याला आपल्याला वर न्यायचा आहे म्हणून तो 1/2 पॉवर आपण इथं काय लिहिला -1/2 म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. 5 इंटू ब्रॅकेट 3x - 5 -1/√3x - 5 रेस्ट टू पॉवर 4 इंटू, आता याचा आपल्याला काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. परत इथे आपल्याला कंपोजिट फंक्शन आलेलं आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा असेल तर 1/2√3x - 5 इंटू ddx ऑफ, आता हे सुद्धा x नाही आहे म्हणजे परत याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागणार आहे, तो असेल 3x - 5. ओके, मायनस, आता इथं हा जर आपण x कन्सिडर केला तर x रेस्ट टू पॉवर -1/2 आणि x रेस्ट टू पॉवर n असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह तेच काढत आहोत आपण. सो इथे आला तो पॉवर 5 1/2 मायनस पुढे. ओके, आणि हा जो काही ब्रॅकेट आहे 3x - 5 त्याच्यामधून 1 मायनस करावं लागणार आहे आपल्याला. सो -1/2 -1 काय येईल तो -3/2. ओके, इंटू अगेन ddx ऑफ जो काही ब्रॅकेट आहे तो म्हणजे 3x - 5. ओके, थोडं लेंदी वाटत आहे, इज इक्वल टू 5 इंटू जो काय आपला आहे तो ब्रॅकेट ॲज इट इज राहणार आहे त्याच्यामध्ये चेंज होणार नाही आहे 1/√3x - 5 रेस्ट टू पॉवर 4. पहा आता इथे काय लिहावं लागणार आपल्याला 1/2√3x - 5 इंटू ddx काय होईल 3x - 5 चा डेरिव्हेटिव्ह 3x चा 3 -5 चा 0 सो इथे येईल इंटू 3 मायनस मायनस
प्लस होईल हा प्लस 1/2 इंटू 3x मायनस 5 रेस टू पॉवर मायनस 3/2 इंटू परत 3x मायनस 5चा डेरिव्हेटिव्ह हा 3. म्हणजे याचा आन्सर असं येईल आपल्याला 5 इंटू हा ब्रॅकेट जशाला तसा 3x मायनस 5 मायनस 1/रूट 3x मायनस 5 ब्रॅकेटचा पॉवर 4 इंटू इथे येईल हा 3/2 रूट 3x मायनस 5 प्लस अगेन 3/2 3x मायनस 5 रेस टू पॉवर मायनस 3/2. आता याला पुढे जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला 3/2 कॉमन काढता येतो. अगेन इथे इंडायसेस रूल 3x मायनस 5 रेस टू पॉवर मायनस आहे, तो आपण 1 जर लिहिला तर आपल्याला तो प्लस करता येईल. बट तुम्ही इथपर्यंत सुद्धा याला सॉल्व्ह करून स्टॉप करू शकता. ओके.